श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय दुसरा संक्षिप्त सारांश. दुसऱ्या अध्यायात लेखकाला ग्रंथ लिहिण्याची दैवी प्रेरणा कशी मिळाली याचे वर्णन आहे. सद्गुरूंच्या कृपेने आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादामुळे हा दिव्य चरित्र ग्रंथ जगासमोर येत असल्याचे सांगितले आहे. या अध्यायाच्या मुख्यतः पुढील संदेश दिले आहेत. श्रीपाद श्री वल्लभ हे भगवान दत्तात्रयांचे प्रथम पूर्ण अवतार आहेत. त्यांच्या चरित्राचे वाचन, श्रवण आणि मनन केल्याने भक्तांची पापे नष्ट होतात आणि मन शुद्ध होते. हा ग्रंथ केवळ कथा नसून भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारा कल्पवृक्ष आहे. जो श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्यावर श्रीपादांची विशेष कृपा होते. सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवून भक्ती केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण हे कलियुगातील सर्वात सोपे आणि प्रभावी साधन असले सांगितले आहे. या अध्यायाची फलश्रुती श्रद्धा, भक्ती, गुरुसेवा आणि श्रीपाद श्री वल्लभांचे अखंड नामस्मरण केल्यास मनुष्याचे जीवन पवित्र होते, त्याची दुःखे दूर होतात आणि त्याला दैवी कृपेचा अनुभव येतो. श्री गुरुदेव